नमस्कार मित्रांनो, मी अभय युट्यूबच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत जीवदानी मातेच्या मंदिरामध्ये आणि आता आम्ही आहोत घरी। आता इथून निघणार आणि त्यानंतर आपल्याला आरतीला सुद्धा जायचंय। बघू आरती मिळाली तर, नाहीतर मग शायद मिस सुद्धा होऊ शकते। तर आता वाजलेले 11:15 वाजलेले आणि 12ची आरती असते। तर आपल्याला त्यासाठी पण जायचंय, प्रयत्न जास्तीत जास्त त्याचेच करायचे, आरती मिळेल असं। आणि आता नवरात्रीचे दिवस आहेत, नवरात्रीचा 3रा दिवस आहे आणि आता आम्ही चाललो देवीच्या दर्शनाला। पाहूया याच्या पुढील ब्लॉग। चलगदांनो म्हणत गाडी काढली आणि आता आम्ही निघालोय मंदिराच्या दिशेने। मित्रांनो, आता आम्ही ज्या ठिकाणी आहोत तो रस्ता सहकार नगर मधून बाहेर जाण्यासाठी आहे। म्हणजे तिथून 3 ठिकाणी आपण जाऊ शकतो। एक साईनाथ कोपरी साईडला जाऊ शकतो, एक जीवदानी मंदिरच्या साईडला जाऊ शकतो आणि एक स्टेशनच्या बाजूला जाऊ शकतो। आम्हाला जर का स्टेशनला जायचं असेल तर आम्हाला 2 रस्ते पडतात। एक हा रस्ता स्टेशनकडे जातो आणि एक फुलपाडा साईडने स्टेशनला एक रस्ता जातो। तर ही आहे भावार्थची शाळा। तर इथूनच क्रॉस केल्याच्या नंतर जेव्हा आम्ही बाहेर पडत असतो त्यावेळेला एक काकी मध्येच येतात। रस्ता क्रॉस केला आणि आता आम्ही जीवदानी रोडला जॉईन झालेलो। तर आता हे तुम्ही पाहू शकता, समोरच्या दिशेने एक स्वस्तिक दिसतोय। जीवदानी देवीच्या राईट साईडला स्वस्तिक आहे आणि लेफ्ट साईडला ओम आहे। तर याचाच अर्थ आम्ही मंदिराच्या एकदम जवळपास पोहोचलेलो आहोत। आणि इथून जाताना घरापासून असलेल्या या थोड्याच अंतरावरती आलो असताना आम्ही रिक्षावाल्याला हॉर्न दिला। रिक्षावाला आपोआप मागे आला आणि हे गाडीवाले दादा पुढेच जाऊ देत नव्हते। आणि समोर पाहू शकता, बाई किती ते सुंदर असं हे दृश्य, अगदी मनमोहक। 10 रुपयाची पावती फाडली आणि आमची गाडी लावण्यासाठी आतमध्ये घेऊन गेलो। तर बरेचसे इकडे दुकानं लागली होती, बरेचसे पिपाणी, त्यानंतर बऱ्याचशा अशा भिंगऱ्यासुद्धा लागल्या होत्या, खेळणी होती, त्यानंतर पूजेचं साहित्य असलेली दुकानं बरीचशी होती इथे। आणि त्याचा सगळ्याचा मनमुराद आनंद घेत आम्ही जत्रेत आल्यासारखं एकदम गाडी लास्टपर्यंत घेऊन गेलोत। कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की एकदम गाडी लास्टपर्यंत घेऊन जाऊ शकता, जिथपर्यंत आपला रोपवे आहे तिथपर्यंत घेऊन जाऊ शकता। आणि मला इकडे कल्पना होती की इकडे आल्याच्या नंतर मस्त शांततेमध्ये आपल्या झाडाच्या खाली आपली गाडी लागू शकते। त्याच्यामुळे गाडी उन्हात न ठेवता आम्ही घेऊन आलेल्यात एकदम पायथ्याशी रोपवेच्या जवळ। तर मित्रांनो, आम्ही आलो आहे मंदिराच्या एकदम पायथ्याजवळ। आणि जर का तुम्हाला इकडे यायचं असेल आणि कोणी स्टेशनवरून जर का येत असेल तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हटल्यानंतर शेअरिंग रिक्षा लागलेले असतात। तिथे 20 रुपये तिकीट असतं त्याचं। तर तुम्ही ते देऊन येऊ शकता। किंवा जर का कोणी बाईक घेऊन इकडे येत असेल तर तुम्ही डायरेक्टली कोपरी साईडने येऊ शकता किंवा वसईच्या आतून तिथूनसुद्धा एक येऊ शकता। ते सुद्धा एक बेस्ट ऑप्शन असणार आहे। तर मित्रांनो, आज आपल्यासोबत असणार आहे भावार्थ। आणि भावार्थ याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कधी नव्हता ब्लॉगमध्ये। आणि भावार्थ हा शॉर्टमध्ये माझ्यासोबत बराच वेळ दिसायचा, पण लॉंगच्या व्हिडिओमध्ये कधी दिसला नाही। तर आमचासुद्धा प्रयत्न होता की तो सुद्धा यावा व्हिडिओमध्ये, पण याच्या अगोदर कधी असा योग नाही झाला, त्याच्यामुळे कधी तो दिसला नाही ब्लॉगमध्ये। तर आज तो आपल्यासोबत असणार आहे। तर मित्रांनो, इकडे आल्याच्या नंतर बरेचसे दुकानदार जे देवीच्या पूजेचं साहित्य ठेवतात, तर ती लोक आपल्याला चप्पल ठेवा असं आपल्याला आग्रह करतात। कारण त्यांना माहीत असतं की पूजेचं साहित्य, त्याचबरोबर प्रसादाचं साहित्यसुद्धा घेऊन जातील। तर तुम्हाला जिथे पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। किंवा जर का तुम्हाला फक्त चप्पल जर का ठेवायचे असतील तर ते तुम्ही जे काही जीवदानी मंदिरचं जे चप्पल स्टँड आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। कारण तिथे विनामूल्य तुम्ही चप्पल ठेवू शकता। आणि हा काहीसा इथून आपली एंट्री आहे, त्या बाजूने सरळ जर का गेलात तर तुम्ही मंदिराच्या पायथ्याशी जाऊ शकता। आणि हे काही चप्पल स्टँड्स आहेत आणि मला नंबर मिळाला आहे, 350 नंबर मिळाला आहे चप्पल ठेवल्याचं। तर अशा प्रकारे नंबर मिळतो आणि आम्ही चाललो पायथ्याशी। बरेचसे जण इथे आल्याच्या नंतर 2 पर्यायापैकी एक पर्याय निवडतात, जे काही जण चालत जातात। तर इथून तुम्ही चालत जाऊ शकता पायऱ्यांच्याद्वारे। आणि जिथून आम्ही गाडी पार्क केली होती त्याच्या समोरच असलेल्या रोपेच्याद्वारे सुद्धा तुम्ही वरती मंदिरापर्यंत पोहोचू शकता। आणि अशा काहीशा प्रकारे इथून एंट्री आहे। खूप छान वाटतं इथे आल्याच्या नंतर आणि मन एकदम
प्रसन्न झालं। तर इथे आल्याच्या नंतर 2 मुली आम्हाला दिसल्या, ज्या डोपरावरती बसून देवाच्या नतमस्तक पायरीवरती होत होते। त्याचबरोबर भावड्याने सुद्धा पटकन आपलं डोकं पायरीवरती टेकलेलं आहे आणि तो सुद्धा नतमस्तक झालेला आहे। तर मित्रांनो, इथे पाहू शकता आपण, जसं आपण एंट्री करतो आतमध्ये, तर तुम्ही थेट इथे प्रक्षेपण पाहू शकता। म्हणजे आतमध्ये मंदिरामध्ये कशा प्रकारे पूजा केली जाते, कशा प्रकारे आतमध्ये आहे, हे सगळं काही पाहू शकता तुम्ही। नवरात्रीचे दिवस असल्यामुळे बरीचशी गर्दी असणार आहे वरती आणि आरतीची वेळ होती, त्याच्यामुळे कोणी रस्त्याला दिसत नव्हतं। तर मी चाललो हळूहळू, भावार तर गेले वरती एकदम वरपर्यंत पोहोचला आहे आणि अशा काहीशा प्रकारे पायऱ्या आहेत, खूप चालायला वरती आणि आम्हाला राहिलेत अजून 15 मिनटं। तर त्या 15 मिनटामध्ये आपल्याला वरती जायचं, पण सांगू शकत नाही आरती मिळेल नाही मिळेल, कारण तिथे सुद्धा रांग असणार आहे। शॉर्टकट रस्त्याने, म्हणजे हा जो इथे टर्न आहे ना, हा जो इथे टर्न आहे असा, त्यानंतर इकडनं परत टर्न आहे। तर हा मधून एक पर्यायी रस्ता इकडनं निवडलेला आहे, तर त्या रस्त्याने आम्ही आता आलेलो आहे। जास्त थकायला नको व्हायला म्हणून मधून शॉर्टकट काढलात, पण सरळच यायचं आहे। प्रयत्न केला होता आरती मिळेल असा, पण शक्य नाही आहे, कारण आरती सुरू झालेली आहे आता, झालं तरी पण 2 मिनटं झाले सुरू झाली आरती। चला, तोपर्यंत आपल्याला काय ना काहीतरी मिळेलच वरती। 540 पायऱ्यांवरती आलो आहे अशा रीतीने। आणि पायऱ्या चालत असताना एकदम मध्यवर्ती आल्याच्या नंतर एक छोटंसं मंदिर सुद्धा आहे इकडे बाजूला, पाहू शकता। आणि या खालून या बाजूने आम्ही आलेलो आणि आम्हाला आता इकडे आणि तिथेच बाजूला लिंबू सरबतचा एक छोटासा ब्रेक घेतो आम्ही। थँक्यू। तिकडे आमचं स्वागत चाललं आहे इकडे, खुश झाले आम्ही आला तसं खुश झालो, आणि ते बसण्यासाठी आहे। आणि बावड्याचा अजून सुद्धा इथून एक शॉर्टकट आहे। हे बावड्या, एक शॉर्टकट आहे, नको। कंदी पेढे, बर्फी, मस्त अगरबत्तीचा वास सुटलेला आहे, अगरबत्ती प्रसाद सगळ्याच एकदम। आणखीन गाणारी गाणी, तर आता 920 पायऱ्यांचा आम्ही टप्पा गाठलेला आहे आणि जवळजवळ अर्ध्याच्या आणखीन पुढे आलो। तर आता आरती तर मुश्किलच आहे, ते तर आम्ही मगाशी ठरवलं होतं की आता याच्यावरती तर आरती नाही जाऊ शकत। आणि प्लॅन तर होताच सकाळीच यायचं, पण 5:30 वाजता म्हटल्यानंतर बावड्याला पण शाळेला जायचं होतं। त्यानंतर आज शनिवार असल्या कारणानं आम्ही सुद्धा म्हणून म्हटलं चला दुपारीच जाऊया। तर आम्हाला बरेच सारे म्हणजे आरतीसुद्धा मिळेल, त्यानंतर खाली गेल्याच्या नंतर आम्ही लंचसुद्धा करू शकतो। म्हणजे हे जे देवीचं संस्थान आहे त्यांच्याद्वारे जे काही लंच वगैरे मिळतं तिथूनच आम्ही लंच वगैरे करून आम्ही घरी जाणार होतो। आणि एकंदरीत तुम्ही पाहू शकता माझ्या मागचं वातावरण, आणि दुपारची वेळ आहे आणि हे मागचं वातावरण, त्याचबरोबर या बाजूला पूर्ण वन साईड आपल्याला दिसून येते
बाहेरची वन साईड दिसून येते आणि त्या बाजूला दुसरी साईड झाली आणि इथून वरून ट्रेन सुद्धा दिसतात. आम्हाला दिसत आहेत पण त्या कॅमेरामध्ये शक्यतो एवढं दिसणार नाही. तर याच्यावरून मी तुम्हाला दाखवेल की इथून कशा प्रकारे वरचं वातावरण आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केल्याप्रकारे ते मी मागे म्हटलं होतं तुम्हाला की वरून जीवदानी मातेच्या मंदिराच्या वरून काहीसं अशा प्रकारे दृश्य दिसतं. तर ते दृश्य मी तुम्हाला वरून दाखवेल. चला. खालून वरती आल्याच्या नंतर एक या बाजूला रस्ता जातो. तो 5 पायरी साईडने रस्ता जातो म्हणजे त्या बाजूला जातो. फोन बंद का? आता बंद करून ठेवतो ना. आणि फायनली आम्ही एकदम लास्ट स्टेपला आलो आणि तिथून मंदिरात जाण्यासाठी चालू होतो. आणि फायनल एकदम लास्ट स्टेपला आलो. बोटी घेता जातं. काहीशा अशा काळोखी कोठडीमधून आपल्याला जावं लागतं. थोड्या वाजा काय रे. एकदम वरती टॉपला आल्याच्या नंतर आहे ना काहीशा अशा प्रकारचं आहे. इकडे नारळवडी प्रसाद इथे मिळेल. त्यानंतर बरेच सारे जण इथे बसलेले आहेत आणि इकडे महाकाली देवीचं मंदिर आहे. त्यानंतर बरेचसे अजून मंदिर आहे. इकडे पैसे चिकटवतात. चिकटवून काय विश असेल तुमची तर ती मागू शकता. त्यानंतर इकडे आणि एक रस्ता इथून बाहेर जातो बाहेरच्या साईडला. तर आपल्याला इथूनच जायचं आहे नंतर. पण तोपर्यंत आपण अजून या बाजूला फिरून घेऊ. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाल्याप्रमाणे मंदिराच्या वरून हे काही एका बाजूचं विरारच्या एका बाजूचं जे काही दृश्य दिसतं ते काहीशा अशा प्रकारचं आहे. आणि हा जो काही रोड आहे ना तो त्या बाजूला हायवे साईडला जातो. आणि इथे पोपट पक्षाच्या प्रजाती बऱ्याचशा ठेवल्या होत्या. तर त्या आता तिथे मोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच लगत एक मंदिर सुद्धा आहे. खूप छान मंदिर आहे. दाखवेल मी तुम्हाला तिकडे गेल्याच्या नंतर. तिथे मन्नत वगैरे करतात. पहिले काय करायची माहिती आहे, इकडे आल्याच्या नंतर ना जीवदानी मातेची एक पट्टी मिळायची खाली दुकानामध्ये. तर ती पट्टी लावायची इकडे. पण आता काय करतात, ही जी आपली ओटीची पिशवी मिळते ना तर पिशवी सगळं त्याला बांधून टाकतात. काय रे लोका. प्रसाद खाण्यासाठी असतं आणि आपलं जे फूल मिळतं आपल्याला त्या प्रसाद म्हणजे याच्यामधून जे ओटीमधून फूल मिळतं ते आपण घरी घेऊन जायचं असतं. लोकांना कंटाळा बांधून ठेवतात इकडे साईडला. खाली जायचं. आणि एकदम वरती आल्याच्या नंतर तुम्ही हे पाहू शकता त्या बाजूला डॅम्प आहे, फुलपाडा डॅम्प. त्यानंतर त्या बाजूला विरारची एक बाजू येते आणि या साईडला दुसरी बाजू येते. त्याला प्रसादचं महत्त्व कळलं. लोक इथेच बांधून जातात. तर मगाशी आपण इथूनच वरती गेलो होतो आणि इथूनच बाहेर आपल्याला पडायचं आहे. घरी वाटायला प्रसाद. तर आत्ता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे. बरेच एकदम पाय थरथरायला लागलेत.
पाय लटपटायला लागले, त्याच्यामुळे एका ठिकाणी आम्ही आता स्टॉप घेतला आहे. जाऊ थोड्या वेळाने 10-15 मिनटं बसू, त्यानंतर जाऊ पुढच्या प्रवासाला. आणि थोडंच अंतर राहिलं आता, अर्ध्यावरती आलं, जवळजवळ अर्ध्यावरती आलो आम्ही आता. आणि हे फळ आहे. फायनली एकदम खाली आलेत आम्ही आणि आता इथे प्रसादसुद्धा घेतलेला आहे. नारळवडी जी मिळते ना, म्हणजे या मंदिरातूनच मिळते, मंदिराच्या इथून 20 रुपये प्रत्येकी करून आम्हाला म्हणजे तसे विकत घेतलेत. आणि तर आता प्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे. आता चपला वगैरे घालू या बाजूने. इकडनं बाहेर गेल्याच्यानंतर इथेच चपलांचं स्टँड आहे, इथे चपला वगैरे घातल्याच्यानंतर तसंच जेवणासाठी जाऊ आम्ही. तर मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि या बाजूला पाहू शकता तुम्ही, इकडनं जे आपलं हे जे काही गेट आहे ना, इथून आपल्याला वरती जायला गेट आहे, तिथूनच बाजूला इकडे भोजनाचा कार्यक्रम म्हणजे प्रसादालय हे म्हणू शकतो आपण. आणि बरेचसे जण इकडे येतात आणि इकडे येऊ शकता तुम्हीसुद्धा. आणि बाकीच्या दिवशी पैसे इथे पे करावे लागतात, 15 रुपये पे करावे लागतात. पण नवरात्रीचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये इकडे जे भोजन असतं, प्रसादालय जे असतं, तर ते फ्रीमध्ये असतं. तर मित्रांनो, आपण आता आलो आपल्या घरी आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला, बाय.